लाखावाडा बोडगाव इथून आलो. माझी 2023-24ची विहीर मंजूर झाली आणि ते संमती दिल्यामुळे मी ते खोदली सुद्धा आणि खोदून पूर्ण झाले. मग नेऊन 1-1.5 महिना झाले आणि कर्मचारी अत्यंत आम्हाला त्रास देत आहेत. आणि आम्ही जो विहिरीला खर्च लावला हा अक्षरशः कष्ट करून किंवा व्याजाने पैसे काढून लावला. 5 रुपये सगळे आम्ही पैसे आणले, कर्जबाजारी झालो. पहिलेच शेतीला भाव नाही, शेतमालाला भाव नाही आणि त्यामुळे आम्हाला तालुका लेवलचे अधिकारी त्रास देतात आणि जिल्हा लेवलचे अधिकारी त्रास देतात. अक्षरशः आज अधिकारी तुम्ही भेट घेतली? आज अधिकारी भेट घेतली. अधिकारी म्हणते 2 दिवसांनी टाकतो. याच्या अगोदर सुद्धा आमचे 2 चक्कर झाले. हेच त्यांचे वाक्य होते की 2 दिवसांनी टाकतो म्हणून. आमची हेच मागणी आहे. जर आम्हाला आमचे निधी जर वेळेवर मिळाला नाही तर योजनेचा सुद्धा लाभ मिळून आम्हाला काही फायदा नाही, कारण आम्हीच नाही राहणार. आम्ही या कारणासमोर आत्महत्या करणार आहोत. याला जबाबदार अक्षरशः इथले कर्मचारी व तालुका लेवलचे कर्मचारी असतील. मतलब तिकडे काही केर नाही साहेब, इकडे साहेब केर घेतील. अटी आलो आता या साहेबांनी सांगितलं मला की आता 4-8 दिवसात तुमची फाईल गिर सर्व ओके व्हायला आहे. या 4-8 दिवसात तुमचे पैसे टाकू. कशाचे पैसे होते? हे विहिरीचे 1.5 महिना झाले. विहिरीचं मोजमाप काढून आणलं आणि तुमच्या आता 8 दिवसात मी आले बँकेत. साहेबांनी सांगलं मला बँकेवर जा. बँकेत गेलो तर बँकेत पाहतो पैसे नाही आले. आज काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? आज अधिकाऱ्यांनी सांगितलं बघ या 2-3 दिवसात टाकतो पैसे आणि तुम्हाला या 2 दिवसात फोन लावतो नंतर असं सांगितलं बा. आम्ही असं सांगितलं. म्हटलं नाही पैसे आले साहेब तर मी अर्थी दोरी आणतो तुमच्या ऑफिसमध्ये फाशी घेतो. कारण म्या ₹1,00,000 ₹5 शेकड्यानं काढले. तो पैशावाला मला करू लागता. मग आता त्याचे पैसे नाही दिले तर मग त्यावेळी मी घरी काय केलं, राजाला बायको मला बोलली म्हणे तुम्ही काय झकमाऱ्याला विरखणी कायले पैसे घेतले या सामनेवाल्याचे. तर म्या साहेब ते बाटली आणली. म्हटलं घेतो. म्हटलं बायको म्हणे काय करू? म्हटलं मी दारू घेतो. बायको नको इकडं हे दारू शिशी नाही म्हणून तशी हातातली ही सगळी. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.